जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्राचे समाजसुधारक या अभ्यासमालेमध्ये आज आपण एक नवे समाजसुधारक घेऊन आलेलो आहोत, जे की आहेत गोपाळ गणेश आगरकर। महाराष्ट्रात सुधारणांचा पाया घालण्यामध्ये यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा असल्या कारणाने यांना सुधारणावादाचे मेरुमणी असं सुद्धा संबोधलं जातं। यांचा संपूर्ण जीवनपट आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये रेखाटणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यांचं जन्माचं साल, त्यांचं निधनाचं साल, त्यांच्या जन्माची तारीख आणि निधनाची तारीख। तर आगरकरांचा जन्म मित्रांनो झालेला आहे 14 जुलैला 1856 साली आणि यांचं निधन जे झालेलं आहे ते झालेलं आहे 17 जून 1895 या साली। अतिशय अल्प असं आयुष्य तसं म्हणावं गेलं त्यांना लाभलेलं आहे, पण या अल्प आयुष्यात यांनी जी कामगिरी केलेली आहे ती निश्चितपणे स्पृहणीय आहे। तर मित्रांनो, यांचं संपूर्ण नाव जे आहे ते आहे काय, गोपाळ गणेश आगरकर। आणि यांचा जन्म कुठं झाला? यांचा जन्म झालेला आहे टेंभू। टेंभू दोस्तांनो येतो तालुका कराड आणि जिल्हा येणार कोणता, तर सातारा। आता सातारा जिल्ह्याला आपण शूरवीरांचा जिल्हा असं संबोधतो, कारण की क्रांतिसिंग नाना पाटील ज्यांनी प्रति सरकारची स्थापना केली त्यांचा जिल्हा होता सातारा। ॲट द सेम टाइम महाराष्ट्रातून जेवढी काही सैन्य भरती होती त्यापैकी मॅक्झिमम सैनिक जे आहे हे सातारा जिल्ह्यातून भरती होत असतात, त्यामुळे सुद्धा याला शूरवीरांचा जिल्हा असं संबोधला जातो। यांच्या वडिलांचं नाव जे आहे दोस्तांनो ते आहे गणेशपंत आणि आईचं नाव आहे काय, तर सरस्वती। प्रत्येक समाजसुधारकाच्या बाबतीत जसं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं तसाच काहीसा प्रकार यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार। यांचं जे बालपण आहे ना मित्रांनो, हे अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेलं आणि त्यामुळं त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाची कामं जी आहेत ती करावी लागली। त्याच माध्यमातून आपला उदरनिर्वाह करावा लागला, त्याच माध्यमातून आपलं शिक्षण जे आहे ते कंप्लीट करावं लागलं। मग आता कोणकोणत्या टाईपची कामं केली आहेत त्यांनी, तर त्यांनी काही काळ दवाखान्यामध्ये मित्रांनो दवाखान्यामध्ये कंपाऊंडरचं काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे काही काळ मुन्सिफ कोर्टामध्ये कारकुनाची सुद्धा नोकरी केलेली आपल्याला पाहायला मिळते। अशा या गोपाळ गणेश आगरकरांचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं, ते झालेलं दोस्तांनो कराड आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये। आणि पुढील शिक्षण त्यांचं झालेलं आहे दोस्तांनो अकोला आणि त्यानंतरचं जे महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते झालेलं आहे कुठं, पुण्याला। तर वेगवेगळ्या ठिकाणी यांनी शिक्षण घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता प्रत्येक समाजसुधारकावरती कुणाचा ना कुणाचा तरी प्रभाव आहे। आगरकरांवरती सुद्धा निश्चितपणे काही पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव होता, काही भारतीय विचारवंतांचा प्रभाव होता। आता कोणकोणते पाश्चात्य विचारवंत दोस्तांनो, सर्वप्रथम जे आहेत ते आहेत जॉन स्टुअर्ट मिल। आणि जॉन स्टुअर्ट मिल हे आपल्या 2 पुस्तकांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत। यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, पण त्यापैकी 2 महत्त्वपूर्ण पुस्तकं ज्यांचा आगरकरांवरती प्रभाव पडला होता ते कोणते पुस्तक होते दोस्तांनो? पहिलं पुस्तक जे आहे त्याचं नाव आहे ऑन लिबर्टी आणि दुसरं जे पुस्तक आहे दोस्तांनो त्याचं नाव आहे द सब्जेक्शन ऑफ वुमन। द सब्जेक्शन ऑफ वुमन हे जॉन स्टुअर्ट मिल यांची 2 पुस्तकं आहेत। नंतर दुसरे पाश्चात्य विचारवंत आगरकरांना प्रभावित करणारे ते आहेत हर्बर्ट स्पेन्सर। आणि हर्बर्ट स्पेन्सर यांचे सुद्धा 2च पुस्तकं आपण घेतले ज्यांचा आगरकरांवरती विशेष प्रभाव होता, प्रिन्सिपल्स ऑफ इथिक्स आणि प्रिन्सिपल्स ऑफ सोशॉलॉजी। या 2 पाश्चात्य विचारवंतांबरोबरच एक भारतीय विचारवंत, त्यात सुद्धा उल्लेखनीय बाब अशी की ते महाराष्ट्रीयन विचारवंत होते, महाराष्ट्रातले होते। ते होते कोण? विष्णुशास्त्री चिपळूणकर। आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा सुद्धा यांच्यावरती विलक्षण प्रभाव जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता दोस्तांनो, आपल्याला पाहायचा यांचा जीवनपट टप्प्याटप्प्यानुसार एक आपण क्रोनॉलॉजी ऑफ इव्हेंट्स ज्याला आपण म्हणू, घटनाक्रम ज्याला म्हणू आपण, तो मांडलेला आहे। जसं आपल्याला सांगितलं की यांचं शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षण कराड आणि रत्नागिरीला झालं। कालांतराने पुढील शिक्षण जे आहे त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण जे आहे झालेलं आहे ते 1875 साली यांचं मॅट्रिक झालेलं आहे। आणि कुठनं उत्तीर्ण केलं आहे त्यांनी? अकोला या ठिकाणून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली। थोडक्यात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले ते अकोल्यातूनच। नंतर त्या काळातल्या रीतिरिवाजानुसार जेव्हा बालविवाहाची प्रथा प्रचलित होती त्याला थोडासा छेद देण्याचं काम आगरकरांनी केलेलं आहे। तरी सुद्धा 1877ला यांचा विवाह झालेला आहे। कुणाबरोबर झालेला आहे? तर उंब्रसच्या अंबुताई फडके यांच्याशी यांचा विवाह झालेला आहे। विवाहानंतरच या यशोदाबाई या नावाने सुद्धा ओळखल्या जाऊ लागल्या।
मग आता पहिल्यांदा असं पाहतोय आपण की पहिल्यांदा विवाह होतोय आणि नंतर परत एकदा शिक्षण सुरू होत आहे. आजचा ट्रेंड बदललेला आहे दोस्तांनो. पण त्या काळामध्ये 1878ला आगरकरांनी आपली BA पदवी संपादन केली आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स. कुठनं केलेली आहे? तर सुप्रसिद्ध कॉलेज आहे पुणे जिल्ह्यातलं, ज्याचं नाव आहे डेक्कन कॉलेज. आणि इतिहास, गणित, संस्कृत, अर्थशास्त्र आणि इंग्रजी अशा विविध विषय घेऊन यांनी BA पदवी जी आहे ती संपादन केलेली आहे. मग 1880 ते 81 दरम्यान यांनी आपली MA पदवी संपादित केलेली आहे. आणि त्यात त्यांचे जे विषय होते ते होते काय? इतिहास आणि तत्वज्ञान. आता दोस्तांनो, हा जो कालावधी आहे 1878 ते 1880-81 दरम्यान यांचा जो परिचय झालेला आहे तो झालेला आहे कोणाशी? लोकमान्य टिळकांशी. तर लोकमान्य टिळक आणि आगरकर हे समकालीन होते, देवर कंटेम्पररीज. आणि ह्या दोघा युवकांची एकच भावना होती की ब्रिटिशांच्या जोखडातून भारताला काय करायचं आहे? मुक्त करायचं आहे, गुलामगिरीतून भारताला पूर्णतः मुक्त करायचं आहे. आणि समविचारसरणीचे जे लोक असतात ते लवकरच एकत्र येतात, कारण की त्यांच्या विचारांच्या तारा ज्या असतात त्या जोडलेल्या असतात. तर बंड गार्डन पुण्यामधलं एक ठिकाण आहे दोस्तांनो, बंड गार्डन नावाचं ठिकाण आहे. इथे यांनी शपथ घेतली. काय शपथ घेतली? की आम्ही ब्रिटिशांच्या जोखडातून भारताला काय करू? मुक्त करून राहू. आता ब्रिटिशांच्या जोखडातून जर भारताला मुक्त करायचं असेल तर भारतीयांना शिक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते मातृभाषेतून दिलं गेलं पाहिजे. कारण मातृभाषेतून दिलं गेलेलं शिक्षण जे आहे ते जास्त काळ चिरंतन टिकतं, त्याचा प्रभाव मानवी व्यक्तिमत्वावरती पडतो. पाश्चात्य भाषात शिक्षण न घेता देशी भाषांमध्ये शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि हा विचार त्यांनी लगेचच पुढच्या वर्षी अंमलात आणलेला आहे 1880ला. दोस्तांनो, 1 जानेवारीला याने एका शाळेची स्थापना केलेली आहे, ज्याचं नाव काय दोस्तांनो? न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे कुठं? तर पुण्याला. आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये 3 जणांचा अतिशय महत्त्वपूर्ण वाटा होता. हे कोण कोण होते? तर संस्थापक कोण होते? लोकमान्य टिळक. दुसरे जे होते गोपाळ गणेश आगरकर. आणि तिसरे जे होते ते होते कोण? चिपळूणकर. या शाळेचं एक वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवावं की ही शाळा जी होती दोस्तांनो ही राष्ट्रीय शिक्षण देणारी पहिली शाळा होती. दिस वॉज द फर्स्ट स्कूल टू इम्बाइब नॅशनल एज्युकेशन. आणि ही शाळा कुठं भरवण्यात येत होती? तर पुण्यामध्ये एक बुधवारपेठ नावाचा जो एरिया आहे तिथं मोरोदादा फडणवीस यांचा वाडा आहे. तर मोरोदादा फडणवीसांनी ही शाळा सुरू करण्यासाठी यांना आपल्या परीने आपला वाडा देऊन यांना आपला वाडा देऊन एक प्रकारे मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग लोकशाहीचा जो काही चौथा आधारस्तंभ म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण वृत्तपत्र. आणि वृत्तपत्रांची ताकद मित्रांनो अतिशय भयानक असते. सरकार घालून टाकणारी वृत्तपत्र असतात, लोकांच्या विचारामध्ये मानसिकतेमध्ये बदल घडवून आणणारी सुद्धा वृत्तपत्र असतात. आणि वृत्तपत्रांचं महत्त्व टिळक आणि आगरकरांना कळलं नसतं तरच नवल. मग 1881ला लोकमान्य टिळकांनी सुरू केलेत मित्रांनो 2 वृत्तपत्रे. पहिलं जे वृत्तपत्र आहे ते आहे मराठा आणि दुसरं जे वृत्तपत्र आहे ते आहे केसरी. या दोन्हींचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. ते मराठा वृत्तपत्र इथे दिसतंय, केसरी वृत्तपत्र आपल्याला खाली पाहायला मिळतंय. आता या दोन्ही वृत्तपत्रांमध्ये फरक काय? तर दोस्तांनो, मराठा जे वृत्तपत्र आहे ते सुरू झालेलं आहे 2 जानेवारीला आणि केसरी वृत्तपत्र सुरू झालेलं आहे 4 जानेवारीला. मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेतून प्रकाशित होत असे? इंग्रजीमधून. आणि केसरी वृत्तपत्र मराठी भाषेतून प्रकाशित होत असे. मराठा वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ते होते लोकमान्य टिळक. कारण की लोकमान्य टिळकांचा इंग्रजी भाषेचा दांडगा अभ्यास होता, इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व होतं. आणि केसरीचे जे संपादक होते ते होते कोण? गोपाळ गणेश आगरकर. आता आणखी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मराठा या वृत्तपत्रातून कोणत्या स्वरूपाचे लिखाण व्हायचे? यातून राजकीय स्वरूपाचे लिखाण व्हायचे दोस्तांनो. राजकीय स्वरूपाचे लिखाण, ब्रिटिशांच्या विरुद्ध रणशिंग फुंकणे, ब्रिटिशांच्या बद्दल भारतीयांच्या मनामध्ये एक ब्रिटिशांच्या बद्दल भारतीय लोकांमध्ये एक असंतोष निर्माण करणे, अशा प्रकारचं महत्त्वपूर्ण काम जे आहे मराठाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. आणि केसरीमधलं जे लिखाण होतं ते होतं काय? सामाजिक स्वरूपाचं लिखाण.
समाजातली दांभिकता, समाजातल्या अंधश्रद्धा, समाजातला देवभोळेपणा ह्याच्या विरुद्ध कोरडे ओढण्याचं लिखाण करण्याचं काम जे आगरकरांनी केलेलं आहे. कोणत्या वृत्तपत्रातून? केसरी. त्या दोन्ही वृत्तपत्रातून महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा राजकीय आणि सामाजिक असा बदल घडून आलेला आहे दोस्तांनो. आता केसरी वृत्तपत्र सुरू झालं. केसरीचे संपादक होते आगरकर आणि या टिळक आणि आगरकर या दोघांच्या जीवनात एक प्रकरण गाजलेलं आहे. आता याला काय म्हणतात दोस्तांनो? याला म्हणतात काय? कोल्हापूरचे बर्वे प्रकरण. आता हे प्रकरण काय थोडक्यात आपण समजून घेऊया. याच्यावरती सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणार आहे की कोल्हापूर संस्थानचे दिवाण जे होते त्यांचं नाव होतं माधवराव बर्वे आणि कोल्हापूर संस्थानचे राजे होते चौथे शिवाजी. तर माधवराव बर्वे आणि ब्रिटिश यांनी संगनमत करून या कोल्हापूर संस्थानचे राजे जे होते चौथे शिवाजी यांना वेडसर ठरवून तुरुंगात डांबून ठेवलेलं होतं आणि तिथंच त्यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. त्यानंतर कोल्हापूर संस्थानचा सर्व कारभार जो आहे तो मनमानीपणे या माधवराव बर्वे जे कोल्हापूर संस्थानचे दिवाण होते यांनी चालवण्यास सुरुवात केली. त्यांच्या आजूबाजूला जे काही कोंडाळ होतं हे सुद्धा भ्रष्ट लोकांचं कोंडाळ होतं. अनागोंदीचा कारभार, भ्रष्टाचार या कोल्हापूर संस्थानात फार मोठ्या प्रमाणात गाजला होता आणि अशा प्रकारच्या बातम्या आगरकरांच्या कानावरती येत होत्या. तर आगरकरांनी या माधवराव बर्वेंच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणात लिखाण केलेलं आहे केसरी वृत्तपत्रातून आणि या लिखाणाच्या विरुद्ध माधवराव बर्व्यांनी टिळक व आगरकर यांच्या विरुद्ध आबरू नुकसानीचा खटला दाखल केलेला होता. डिफेमेशन सूट ज्याला म्हणतो की यांच्या लिखाणामुळं माझ्या आबरूची लत्तरं जी आहेत ती वेशीवरती टांगली गेलेली आहेत, मला न्याय मिळावा अशा प्रकारची धाव घेतलेली त्यांनी कुठं? कोर्टाकडे. आणि हा खटला चालला. या खटल्यामध्ये टिळक आणि आगरकर यांचे दोन निष्णात वकील होते. एक होते फिरोजशाह मेहता ज्यांना आपण मुंबईचा सिंह म्हणतो आणि दुसरे जे होते काशीनाथ तेलंग, कालांतराने न्यायमूर्ती सुद्धा झाले. पण या खटल्याचा निकाल जो आहे तो टिळक आणि आगरकर या दोघांच्या विरोधात गेला आणि याच प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर या दोघांना 101 दिवसांचा तुरुंगवास सहन करावा लागलेला आहे. कोणत्या तुरुंगात? तर मित्रांनो डोंगरीच्या तुरुंगात हा तुरुंगवास त्यांना सहन करावा लागलेला आहे. लोकमान्य टिळकांचा हा पहिला तुरुंगवास होता आणि आगरकरांचा पहिला व शेवटचा तुरुंगवास होता. फाईन. आता इथनं कालांतराने तुरुंगातून सुटका झाली. परत एकदा आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याला दोघांनी सुरुवात केली. आता आगरकरांनी आणि टिळकांनी मिळून 1884ला 24 ऑक्टोबरला एक शिक्षण संस्था स्थापन केलेली दोस्तांनो. त्याचं नाव आहे काय? डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि याची स्थापना कुठं झालेली आहे? तर ती झालेली आहे पुण्याला. आता संस्थापक कोण होते? फक्त लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. आणि सुरुवातीला आपण पाहिलं असेल की न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये टिळक, आगरकर, चिपळूणकर या तिघांचा सहभाग होता. पण इथं ज्या चिपळूणकर जे आहेत ते कैलासवासी झालेले ते हयात नव्हते, त्यामुळे संस्थापकांमध्ये या दोघांचंच नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावं लागतं. मग आता डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे 1885ला 2 जानेवारीला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झालेली आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत. आणि आज भारतातलं एक अतिशय विख्यात असं महाविद्यालय, असं लौकिक प्राप्त केलेलं आहे कुणी? तर फर्ग्युसन महाविद्यालय. तर 1885 दोस्तांनो झालेली आहे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना. तर जेव्हा भारतीय इतिहासाचा आपण अभ्यास करतो, त्यासुद्धा आधुनिक भारतीय इतिहासाचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला 1885 साल विसरता येत नाही. कारण की त्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलेलं होतं. काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरणार होतं कुठं? पुण्याला. पण पुण्याला जी होती कॉलराची साथ होती दोस्तांनो. अनेक पुस्तकांमध्ये प्लेगची साथ दिलेलं असतं, कॉलराची साथ होती. त्यामुळं या अधिवेशनाचा जो व्हेन्यू आहे किंवा ज्याला आपण ठिकाण म्हणू ते पुण्याहून हलवण्यात आलं कुठं? मुंबईला. तर काँग्रेसचं पहिलं अधिवेशन पार पडलेलं आहे मित्रांनो कुठं? मुंबईला. आणि पहिल्या अधिवेशनाला आपल्याला कल्पना आहे एक 72 प्रतिनिधी हजर होते. हे उच्च विद्याभूषित होते, हे साक्षर होते आणि या 72 प्रतिनिधींमध्ये या दोघांचा सहभाग घडलेला पाहायला मिळतो. थोडक्यात टिळक व आगरकर काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते. आता 1887 पासून साधारणतः टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली. इनफॅक्ट मतभेद सुरुवातीपासूनच होत होते, पण ज्याला आपण म्हणतो शेवटची ठिणगी पडणे तो प्रकार झालेला आहे. किंवा 1887ला 25 ऑक्टोबरला
टिळक व आगरकर यांच्यात मतभेद झाले असल्या कारणामुळे, ठीक आहे, आगरकरांनी दिलेला आहे केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा. त्यांनी संपादक पदाचा राजीनामा देऊन टाकला. आणि या दोघांमध्ये मतभेद होण्याचं कारण काय होतं तर आपल्याला तर कल्पना दिलेलीच आहे. लोकमान्य टिळक हे राजकीय विचारवंत होते आणि आगरकर हे समाज सुधारक होते. लोकमान्य टिळक आणि या दोघांमध्ये आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा या बाबींवरती मतभेद होते. लोकमान्य टिळकांचं म्हणणं होतं की पहिल्यांदा ब्रिटिशांना आपल्या देशातून बाहेर हकलून टाकू आणि नंतर समाज सुधारणेचा कार्यक्रम जो आहे तो निर्धारित करू. देशाला जो आहे पहिल्यांदा राजकीय स्वातंत्र्य प्राप्ती ही महत्त्वाची आहे, समाज सुधारणा नंतर आपोआपच घडत राहतील. आगरकरांचं म्हणणं याच्या विपरीत होतं, याच्या विरोधात होतं. आगरकरांचं म्हणणं होतं जोपर्यंत समाज सुधारत नाही, जोपर्यंत समाजामधल्या दांभिकता, अंधश्रद्धा या सर्व गोष्टींना छेद जात नाही, तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला कोणताही अर्थ राहत नाही. आणि यामुळेच मतभेद, यामुळेच केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा. आता केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आपले विचार जर जनतेसमोर मांडायचे असतील समाज सुधारणाविषयक, तर त्यासाठी आपल्याला कोणतरी व्यासपीठ असायला हवं, आपल्या हाती एखादं वृत्तपत्र असायला हवं, साप्ताहिक असायला हवं, अशी आगरकरांची धारणा होती. आणि म्हणूनच 1888ला 15 ऑक्टोबरला सुधारक या साप्ताहिकाला सुरुवात झालेली आहे. आणि सुधारक मित्रांनो 2 भाषात प्रकाशित व्हायचं. मराठी आवृत्तीचे जे संपादक होते ते होते कोण, गोपाळ गणेश आगरकर. आणि इंग्रजी आवृत्तीचे जे संपादक होते ते होते महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले. या सुधारकचे एक ब्रीदवाक्य होतं दोस्तांनो, इष्ट असेल तेच बोलेल व साध्य असेल तेच करेल. जे इष्ट आहे तेच बोलणार आणि जे साध्य आहे तेच करणार. सुधारकनी सुद्धा फार मोठ्या सुधारणा ज्या आहेत त्या भारतीय समाजात घडून आणल्या. आता 1892 ते 95 दरम्यान आगरकर झाले फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य. आणि या कालावधीमध्ये, या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये यांनी फर्ग्युसन कॉलेजचा नावलौकिक जो आहे तो सर्व दिशांना जो आहे तो पसरवलेला आहे. तर दोस्तांनो 1893 जे साल आहे त्यामध्ये महाराष्ट्रातला एक विधवा विवाह जो आहे किंवा ज्याला आपण विधवा पुनर्विवाह म्हणू, तो प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजला होता. भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी करणारे जे कोणते समाजसेवक होते त्यात धोंडो केशव कर्वे यांचं नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावं लागतं. आणि हा धोंडो केशव कर्वे यांचा पुनर्विवाह होता. त्या काळामध्ये पुनर्विवाहाला समाजाची मान्यता नव्हती, पण त्यात सुद्धा धोंडो केशव कर्वे यांच्या पुनर्विवाहाची जी निमंत्रण पत्रिका होती त्यावरती आगरकरांनी सही केलेली होती. थोडक्यात आगरकरांचा विधवा विवाहाला पूर्ण पाठिंबा होता, ही गोष्ट आपल्याला या घटनेवरून जी आहे ती स्पष्ट होते. आणि अशा या आगरकरांचं निधन वयाच्या 39व्या वर्षी, मी आपल्याला बोललो होतो यांना अतिशय अल्प जीवन प्राप्त झालेलं आहे, वयाच्या 39व्या वर्षी यांचं दम्याच्या आजाराने झालेलं आहे काय, निधन. वयाच्या 39व्या वर्षी दम्याच्या आजाराने झालेले निधन. तर मित्रांनो आता यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे जे परीक्षाभिमुख आहेत लक्षात ठेवणं अतिशय अगत्य ठरतं. पहिला मुद्दा जो आहे, पुण्यात सनातन्यांनी यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढलेली आहे. आता ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा आहे. आगरकरांचे समाज सुधारणा विषयक जे विचार होते, जे जहाल होते, ते समाजाला मान्य असणं शक्यच नव्हतं. त्यामुळं पुण्यातील सनातनी लोकांनी एक प्रतिकात्मक यांची जी प्रेतयात्रा आहे ती काढलेली आहे. आगरकर कशा टाईपचे समाजसेवक होते, कशा प्रकारचे समाजसेवक होते, हा शब्द लक्षात ठेवा. आगरकर होते बुद्धी प्रामाण्यवादी समाजसेवक. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवरती घासून पाहायची. प्रत्येक गोष्ट जी धर्मग्रंथात सांगितलेली आहे ती योग्य मानायची नाही, ती बुद्धीच्या कसोटीवरती घासून पाहायची. ती योग्य आहे का अयोग्य आपण स्वतः ठरवायचं. योग्य असल्यास धार्मिक ग्रंथाची गोष्ट फॉलो करायची, नसता आपला बुद्धी प्रामाण्यवाद जो आहे तो जोपासायचा आणि आपले स्वतःचे निर्णय आपल्या बुद्धीला स्मरून घ्यायचे. थोडक्यात आगरकर हे बुद्धी प्रामाण्यवादी समाजसेवक होते. लहान मुलांच्या आणि मुलींच्या लग्नाचं वय काय असावं या संदर्भात एक कन्सेंट बिल, ज्याला संमती वय विधेयक म्हणतात, ते मांडलं होतं कोणी दोस्तांनो, बेहरामजी मलबारी. आणि या संमती वय विधेयकाला आगरकरांनी दिला होता काय, समर्थन किंवा दिला होता काय, पाठिंबा.
आगरकर प्रचंड स्वाभिमानी होते. आपल्या निधनानंतर ज्या काही क्रिया कराव्या लागतात, त्याला जो काही खर्च येतो तो इतर कोणालाही त्याचा भार पडू नये, त्यामुळं त्यांनी आपल्या स्वतःच्या दहनासाठी आपल्या पुरचुंडी म्हणजे दोस्तांनो काय, बटवा, त्याच्यामध्ये 20 रुपये बांधून ठेवलेले होते. ही एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवायची. आणि आगरकरांनी पंचहाऊस चहा मिशन प्रकरणी प्रायश्चित्त घेण्यास काय दिलेला होता, नकार. आता हे पंचहाऊस चहा मिशन प्रकरण सुद्धा समजून घेणे दोस्तांनो, की ख्रिश्चन मिशनऱ्यांनी बोलवलेली एक सभा आणि पुण्यामधल्या पंचावदावरती फळकुट्या टाकून एक व्यासपीठ बनवण्यात आलं होतं. लोकमान्य टिळक, आगरकर आणि रानडे या तिघांना विशेष आमंत्रिताचा दर्जा देण्यात आलेला होता. रीतिरिवाजानुसार प्रथमतः चहा पाजण्यात आला प्रमुख पाहुण्यांना आणि हे सगळा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र त्याच्या विरोधात पुण्यातल्या सनातनी लोकांनी जो काय आहे तो टीकेचा भडीमार सुरू करून टाकल्या तिघांवरती, की ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या हातचा चहा पिल्यामुळे टिळक, आगरकर आणि न्यायमूर्ती रानडे यांचा धर्म जो झालेला आहे तो भ्रष्ट. या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती रानडेंची भूमिका थोडीशी बचावात्मक होती, लोकमान्य टिळकांची भूमिका सुद्धा बचावात्मक होती. पण आगरकर असे एकमेव समाजसेवक होते की येस, मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो, मी चहा पण पिलो, पण या गोष्टीमुळे माझा धर्म जो आहे तो भ्रष्ट होत नाही, असं यांनी ठामपणे सनातनी लोकांना जे आहे ते निक्षून सांगितलेलं आहे. शिमग्यासारखा बिभत्स सण जगाच्या पाठीवरती कोणता नाही, असं आगरकरांचं मत होतं. शिमग्या सणाला यांचा काय होता, विरोध होता. दोस्तांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की बालपण आगरकरांचं अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेलं होतं. शिक्षणासाठी त्यांना वेगळे जॉब्स करावे लागले. आगरकरांचं मराठी भाषेवरती प्रचंड प्रभुत्व होतं. त्या काळी अनेक निबंध स्पर्धांमध्ये हे भाग घेत असत आणि मग त्याच अनुषंगाने अकोल्यात जे एक वृत्तपत्र होतं वराड समाचार, या वृत्तपत्रातून सुद्धा यांनी लिखाण केलेलं आहे. दोस्तांनो, समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, दांभिकता, बालविवाह, केशवपन पद्धती, अस्पृश्यता या सर्वांना यांनी विरोध केलेला आहे. अतिशय सुधारणावादी विचारांचे असल्या कारणाने यांना जे टोपण नाव प्रदान झालेलं आहे, यांना काय म्हणतात मित्रांनो, सुधारक आगरकर. यांचं टोपण नाव जे आहे ते आहे सुधारक. यांच्याबद्दल काही लोकांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. महाराष्ट्राचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी आगरकरांचा उल्लेख केलेला आहे, देव न मानणारा देव माणूस. ठीक आहे. आणि यांनी डेक्कन कॉलेजनी भरवलेली एक निबंध स्पर्धा होती. त्या निबंध स्पर्धेमध्ये यांचा एक निबंध होता, एकत्र कुटुंब पद्धती. या निबंधासाठी त्यांना 40 रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळालेलं होतं. त्यांनी ते इनफॅक्ट जिंकलेलं होतं. ही बाब आपण लक्षात ठेवावी. आगरकरांनी आपल्या 39 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक विपुल ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे. परीक्षाभिमुख जे ग्रंथ आहेत महत्त्वाचे ते आपण इथं मांडत आहोत. पहिला जो ग्रंथ आहे तो आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. लिखाण झालेलं आहे केव्हा, 1882ला. लिखाण म्हणण्यापेक्षा प्रकाशन झालेलं आहे. नंतर थोर ब्रिटिश नाटककार विलियम शेक्सपियर यांच्या हॅमलेट या नाटकाचं यांनी मराठीत भाषांतर केलं आणि त्या भाषांतराचं जे नाव आहे ते आहे दोस्तांनो काय, विकार विलसित. तर हॅमलेटचं मराठी भाषांतर जे आहे ते आहे विकार विलसित. नंतर केसरीच्या संपादकपदी आगरकर दोस्तांनो होते 1881 पासून 1887 पर्यंत. त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे महत्त्वाचे लेख लिहिलेले होते त्यातले काही निवडक लेख घेऊन त्याच्यावरती आधारित एक पुस्तक ते निर्माण केलेलं आहे, केसरीतील निवडक लेख 1887. मग 1888ला यांनी सुधारक साप्ताहिक सुरू केलं होतं. तिथपासून ते त्यांचं निधन होईपर्यंत म्हणजे 1895 पर्यंत हे सुधारकचे जे होते संपादक होते. त्यातले वेचक लेख घेऊन त्यावर आधारित सुधारकातील वेचक लेख नावाचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे 1895ला. शेठ माधवदास, रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांच्या पुनर्विवाहाचे चरित्र प्रकाशित झालेलं आहे 1907ला. व्याकरणावरती आधारित एक प्रमुख ग्रंथ जो आहे तो आहे वाक्य मीमांसा आणि वाक्यांचे पृथक्करण. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब, यांचं जे काही आत्मचरित्र आहे, आत्मचरित्र दोस्तांनो लक्षात घ्या, आत्मचरित्र, त्या आत्मचरित्राचं जे नाव आहे
ते आहे काय, फुटके नशीब. फुटके नशीब नावाचं आत्मचरित्र यांचं अतिशय प्रसिद्ध आहे. दोस्तांनो, यांचे काही लेख सुद्धा त्या काळात प्रचंड गाजलेले होते. पहिला जो लेख आहे, स्त्रियांनी जॅकेटे घातलीच पाहिजेत. नंबर 2, हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी. या लेखामध्ये यांनी ब्रिटिशांच्या स्वार्थी वृत्तीवरती काय केलेली आहे, टीका केलेली आहे. नंबर 3, गुलामांचे राष्ट्र. आणि या लेखामध्ये यांनी भारतीयांच्या आळशी मनोवृत्तीवरती जे आहे ते टीकास्त्र सोडलेलं आहे की भारतीय लोकांच्या आळशी मनोवृत्तीमुळेच ब्रिटिश लोक हजारो किलोमीटर लांबून येऊन भारतावरती राज्य करू शकले. आणि आणखीन शेवटचा एक महत्त्वाचा परीक्षाभिमुख लेख जो आहे तो आहे स्त्रीदास्य विमोचन. आणि यामध्ये त्यांनी संतती नियमनासंदर्भातले आपले महत्त्वाचे विचार जे आहेत ते अधोरेखित केलेले आहेत. मित्रांनो, हा झाला गोपाळ गणेश आगरकर यांचा संपूर्ण जीवनपट. आपल्याला जर लेक्चर आवडला असेल तर आणि तरच लाईक करा, शेअर करा आणि दोस्तांनो काय करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.